नमस्कार मित्रांनो, आज आपण आलोय कोळे या गावात श्री संत गाडगेनाथ महाराज यांच्या वार्षिक यात्रेनिमित्त जे भव्य दिव्य महाराष्ट्र केसरी पहिलं मानाचं महाराष्ट्र केसरी मैदान जे भरलं जातं त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आपण इथं आलेलो आहे। तर चला पाहूया। तर आज आपण आलोय कोळे या गावात जे श्री संत गाडगेनाथ महाराजांच्या वार्षिक यात्रेनिमित्त पारंपरिक जुने जाणते आणि भव्य असं महाराष्ट्र केसरी मानाचं पहिलं मैदान भरलं जातं त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी। तर आपल्यासोबत आहेत कोळे गावातील ग्रामस्थ व आयोजक। तर त्यांच्याकडून जाणून घेऊया हे मैदान कशा प्रकारे होणार आहे आणि या मैदानाचे खास वैशिष्ट्य काय असणार आहे। तसेच त्यांच्या आता मैदानात बघू शकतो आपण मैदानाचं पूजन चालू आहे। इकडे बॅरिगेटिंगसाठी सोन्या मंडप चोराडे हे पण आलेले आहेत। तर पुढचं जे मैदान कसं होणार आहे ते आपण जाणून घेऊया। सर्वांना नमस्कार। श्री संत गाडगेनाथ महाराज यांचे कोळेगाव प्रांतावर पश्चिम महाराष्ट्राचे श्रद्धास्थान या महान संतांच्या वार्षिक यात्रेनिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बैलगाड्या शर्यतीचं मोठं मैदान आयोजित केलेलं आहे। पुसेगाव एवढीच प्रतिष्ठा लाभलेलं हे कोळेगावचं बैलगाड्या शर्यतीचं मैदान महाराष्ट्र केसरी मैदान यावर्षी 39वे वर्ष या शर्यतीचं आहे। मला सांगायला अभिमान वाटतो की मागच्या 38 वर्षात कधी कोळ्याच्या मैदानात वाद झाला नाही किंवा पार्सलिटी झाली नाही। अतिशय निपक्षपातीपणे पार पडणारे हे मैदान, या मैदानात कोळे गावातली बरीच पळणारी बैल असली तरी सुद्धा कोळ्याच्या शर्यतीत कोळ्यातला बैल आम्ही कधी पळवत नाही। कसल्याही प्रकारची इथं निपक्षपातीपणेच शर्यती पार पडतात। माझं सर्वांना आव्हान आहे की या ठिकाणी आपण 8 बक्षिसासाठी 8 चाकोऱ्या लागणार आहेत। 8 चाकोऱ्या आपण तयार करून ॲम्ब्युलन्ससाठी एक चाकोरी स्पेशल तयार केलेले आहे। शासनाच्या नियमाप्रमाणे सर्व परवानग्या घेऊन सर्व शासनाच्या नियमाप्रमाणे नियोजन केलेलं आहे। आता या ठिकाणी बॅरिकेड लावायचं काम चालू आहे। चाकोऱ्या तयार आहेत। मैदान अतिशय सपाट आणि अतिशय सरळ मैदान आहे। सर्वांनी दरवर्षीप्रमाणेच मोठ्या संख्येनं या शर्यतीत सहभागी व्हावं आणि येणाऱ्या बैलांचं कौतुक करण्यासाठी भागातल्या आणि जिल्ह्यातल्या सर्व बैलगाड्या शौकीनांनी या ठिकाणी यावं ही सर्वांना आग्रहाची विनंती आहे। आमची यात्रा कमिटीचे चेअरमन मोहन मारुती चव्हाण, व्हाईस चेअरमन महेश तानाजी पाटील आणि सर्व यात्रा कमिटी ग्रामपंचायत कोळे यांनी यात्रेकरूंची सर्व सोय करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपण नेहमीप्रमाणे ती गोड मानून याल ही अपेक्षा आहेच। पुन्हा एकदा सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहण्याचं आवाहन करतो, कारण या ठिकाणी बॅरिकेडिंगचं काम आता सांगितल्याप्रमाणे चोराडे मंडपवाले करतायत। अनाउन्सर एबीचे जे महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत ते सगळे अनाउन्सर आहेत। या ठिकाणी जनावरांचे डॉक्टर उपस्थित राहणार आहेत। पोलीस डिपार्टमेंटचं आम्हाला चांगलं सहकार्य लाभलेलं आहे। MSCBचं दरवर्षी सहकार्य लाभतं आणि सर्वात जे आभार मानावे लागतील ते या शर्यतीसाठी ज्यांनी स्वतःची पिकं काढून रानं मोकळी करून दिलेली आहेत त्या सर्वांना आणि या शर्यती पार पाडण्यासाठी ज्या ज्या ज्ञात सर्वांचं सहकार्य लाभले त्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद। रामकृष्ण। धन्यवाद भाऊ। जसं तुम्ही सांगितलं पुसेगाव नंतर ज्या मैदानाला पश्चिम महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मान आहे असं कोळ्याचं महाराष्ट्र केसरी मैदान हे मैदान इथं घडतंय। तर या मैदानाचा थोडक्यात आढावा द्या की मैदान कशा प्रकारे होणार आहे, नोंद कधीपर्यंत आहे आणि जे मैदानाचे नियम कसे राहणार आहेत। या मैदानासाठी जे अखिल महाराष्ट्राचं जे बैलगाडी शर्यती असोसिएशन आहे ते आणि कराड तालुका बैलगाडी असोसिएशनच्या नियमाप्रमाणे या शर्यती पार पडणार आहेत। मी आधी सांगितलं की आता ऑनलाईन नोंद सध्या चालू आहेच। ऑनलाईन नोंदीसाठी आपण 4 नंबर दिलेले आहेत, त्यापैकी कोणत्याही नंबरवरती आपण ऑनलाईन नोंद करू शकता। आपली नोंद आदल्या दिवशी 10 तारखेला 5 वाजेपर्यंत ऑनलाईन करायची आहे, कारण 11 तारखेला सकाळी बरोबर 9 वाजता पहिला गट पळायला जाणार आहे। बरोबर 9 वाजता शर्यती आपल्याला चालू करायचे आहेत। माझं बैलगाडी मालकांना आव्हान आहे की आपण वेळेत 9च्या अगोदर सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे। शर्यती गेल्या वर्षी ज्या ठिकाणी झाल्या त्याच्याच थोड्याशा खालच्या बाजूला आहेत, त्यामुळे शर्यतीचं मैदान हुडकायची कोणाला गरज नाही। ज्या इतर सोयी गरजेच्या आहेत, पाण्याची टँकर वगैरे सगळी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। धन्यवाद भाऊ। तसेच तुम्ही मागाशी बोलला की महाराष्ट्रातील जे प्रसिद्ध समालोचक आहेत तेही या ठिकाणी येणार आहेत। त्यातीलच एक समालोचक आहेत आपल्यासोबत बबलू देसाई।
त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया मैदानाची रूपरेषा. हो माहिती. नमस्कार. या ठिकाणी कोळेगावचे ग्रामदैवत संत गाडगेनाथ महाराजांच्या वार्षिक यात्रेनिमित्त सालाबाद प्रमाणे याही वर्षी महाराष्ट्र केसरी भव्य आणि दिव्य बैलगाड्यांचा जंगी सोहळा येत्या 11 तारखेला संपन्न होणार आहे. मान सन्मान, इतिहास आणि परंपरा असलेले एक आगळं आणि वेगळं मैदान दरवर्षी या ठिकाणी संपन्न होतं. त्याचबरोबर 11 तारखेला तिथीनुसार जे मैदान आमचं संपन्न होतं ते 11 तारखेला संपन्न होणार आहे. बऱ्याच बैलगाडी मालकांची शंका कुशंकार करून अगदी एका रेषेत भव्य अशा 8 फाट्या आपण तयार केलेल्या आहेत. आणि या 8 फाट्या जागा अपुऱ्या असल्यामुळे आम्ही 8च फाट्या तयार केलेल्या आहेत. त्यामुळं फक्त आम्ही 511च बैलगाड्या नोंदवून घेणार आहे. त्यामुळे बैलगाडी मालकांना एक विनंती आहे की लवकरात लवकर गाड्या नोंदवून आमच्या 511 गाड्या झाल्या आम्ही आदल्या दिवशी गट काढायला सज्ज असणार आहे. जसं त्यांनी सांगितलं की त्यांनी भव्य आणि दिव्य असे फाटीचे पण आयोजन केलंय. तर आपण फाटी बघू शकतो. इकडच्या साईडला 8 फाटी टाकल्यात. त्या फाट्यातील अंतर किती असणार आहे? बरोबर टेपनं मोजून 1000 फूट फाटीचं अंतर आहे. वर्षालाच 1000 फूट असतं. या वर्षी सुद्धा 1000 फुटाला 1 इंच सुद्धा कमी नाही. 1000 फूट अंतर आहे. कुठल्याही बैलगाडी मालकाला त्रास होणार नाही. आत बरोबर 15 फुटावर माप टाकलेलं आहे. प्रत्येक बैलाला पळताना अगदी व्यवस्थित पळता आलं पाहिजे अशा फाट्या आम्ही या ठिकाणी तयार केलेल्या आहेत. आणि फाटीतला आतला आता अंतर किती आहे? आता 14 फूट अंतर भरते फाटीतलं. आणि पुढे आपण निकाल रेषेच्या पुढं बैलगाडी थांबण्यासाठी किती अंतर ठेवलेलं आहे तुम्ही? जवळपास निकाल रेषाच्या पुढे 700 फूट अंतर थांबायला आहे शिल्लक. आपण घेऊ शकता शूटिंग पुढचं 700 फूट जवळपास थांबायला अंतर शिल्लक आहे. त्यामुळे थांबायला सुद्धा कुठली अडचण नाही. खाऊ गल्लीला आपण एक सेपरेट जागा दिलेली आहे. त्या बाजूला खाऊ गल्ली गाठली जाणार आहे. त्यामुळे कुठल्याही बैलगाडी मालकाला किंवा बैलाला खाऊ गल्लीवाल्यांच्या पासून कुठलाही त्रास होणार नाही याची सुद्धा दक्षता यात्रा कमिटीने घेतलेली आहे. आणि तसेच आपण फाटीबद्दलचे नियम सांगा की लॉबी टच निकाल असणार आहे का? लॉबी टच निकाल हे नियम सांगायची बैलगाडी मालकांना गरज नाही. अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि कराड तालुका या संघटनेने जे नियम घालून दिलेत या नियमावलीला अनुसरूनच हे मैदान संपन्न होणार आहे. आणि प्रत्येक बैलगाडी मालकाला अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे नियम माहिती आहे. खाली पट्टी आहे, वर निकालावर रेषेवरती 2 कॅमेरे आहेत, खाली 1 कॅमेरा आहे, सेमीला ड्रोन असणार आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही. इथून मागं कुणावर झालेला नाही आणि इथून पुढेही होणार नाही. धन्यवाद सर. तसं आपण बघू शकतो की आपल्या समवेत कमिटी व आयोजक आणि ग्रामस्थ पण आहेत. आपण त्यांच्याकडून पण जरा माहिती घेऊया की मैदान कशा प्रकारे होणार आहे. कोण बोलतोय? भाऊ बोलताय? नमस्कार. नमस्कार. पारंपरिक गाडगेनाथ महाराजांच्या यात्रेत बैलगाडीच्या शर्यती आयोजन व्यवस्थित पद्धतीने सगळं केलेलं आहे. जिथले जिथे आजपर्यंत 39 वर्षात भाऊने सांगितल्याप्रमाणे कुठलीही तक्रार येऊन दिलेली नाही. इथून पुढे बी कुठली तक्रार येणार नाही. अड्डा आमचा हा रितसर आणि त्या संघाची सोय करून पुन्हा काय त्या दुकानवाल्यांच्या सोय करून अगदी पद्धतशीर जिथल्या तिथं पार्किंगची व्यवस्थित सोय केल्या. बैलगाड्या सोडायची बैलगाड्यावानांची सोय केलेली व्यवस्थित. सगळे पाण्याचे 2 टँकर सांगितले आहेत. ती अगदी पद्धतशीर जिथल्या तिथं सालाबाद प्रमाणे सगळी व्यवस्था केलेली आहे. आणि झेंडा पंच म्हणून आमच्या गावचे गेल्या वर्षीपासून रवींद्र चव्हाण हे राहणार आहेत. त्यामुळं झेंडा पंचाचे काय आम्ही समालोचक आणि प्रशांत आणि झेंडा पंच आमची नवीन गेल्या वर्षीपासून तयार झालेत. त्यांना बाजीराव बिशे आमचे पहिले झेंडा पंच आहेत. ते त्यांना सहकार्य करतील, मार्गदर्शन करतील.